नमस्कार मंडळी. खरं तर ना आज आंघोळ करायला खूप उशीरच झाला, म्हणजे संध्याकाळच झाली. हे ऑफिसला गेले तोपर्यंत पण युगीत झोपला नाही. त्यानंतर युगीत झोपला आणि त्यानंतर मला आज वेळ मिळाला आंघोळ करायला. आज दिवसभर त्याने मला आंघोळ करूच दिली नाही. त्यानंतर मग आंघोळ केल्यानंतर थोडंसं टोनर लावून घेतलं आणि भरभरून जी आहे ती लॅक्मीची मॉइश्चरायझर क्रीम लावली, कारण थंडी आता सुरू झालेली आहे आणि माझी स्किन जी आहे ती खूप ड्राय असल्याकारणाने लगेच ती अशी उलायला सुरुवात झाली आहे आणि ते लावल्यानंतर खूप असं आग होत होती माझ्या चेहऱ्याची, जळजळ होत होतं. वॅसलीन लावून घेतलं ओठांना. त्यानंतर खूप भूक लागली होती, मॅगी खायची खूप इच्छा झाली, कारण थंड थंड वातावरण होतं आणि छान वाटत होतं. म्हटलं चला छान मॅगी करून घ्यावं. आज काहीतरी नवीन पद्धतीने मी मॅगी ट्राय केली. अनियन कापून घेतलं, बारीक बारीक कॅप्सिकम कापून घेतलं, बस एवढंच. आणि आज मला ती अशी रस्सीवाली मॅगी नव्हती खायची, मग अशी छान ड्राय करायचं होतं मला तिला. मग छान तेलामध्ये दोन्ही टाकून घेतलं, मसाला टाकून घेतला, थोडंसं हळद आणि तिखट टाकलं फक्त, आणि पाणी गरम करायला ठेवून दिलं. त्यानंतर मॅगी जी आहे त्या मसाल्यामध्ये टाकली आणि छान होऊ दिली पाणी गरम होईपर्यंत, म्हणजे पाण्याला थोडीशी उकळी येईपर्यंत पाणी छान उकळून घेतलं. त्यानंतर मग ते मॅगीमध्ये टाकलं आणि छान परत परतून घेतलं, पूर्ण मिक्स केलं आणि छान त्याच्यावर ताट झाकून जे आहे ते ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग पसारा होताच. लहान लेकरू आहे घरामध्ये, तर मला दिवसातून किती वेळा झाडू मारावा लागतो हे माझंच मला कळत नाही आहे. मग छान झाडू वगैरे मारून घेतला. मग केस आज हेअर वॉश वगैरे केला होता, तर छान ते काढले. मग ब्लँकेट्स वगैरे पण आज धुतले होते, ते काढायचेच राहून गेले. मग बाहेर गेली बाल्कनीमध्ये, लाईट्स ऑन केले, ब्लँकेट काढलं आणि एक डब्बा पण धुतला होता, तो पण सकाळपासून बाहेरच होता वाळत घातलेला, तो घरात आणला आणि असा टॉवेल जे आहे ते बाहेर वाळत घालून दिला. तोपर्यंत जी आहे ती माझी मॅगी रेडी झाली होती. मग मला वेट नव्हतं होत खायसाठी. मग छान तिला काढून घेतलं प्लेटमध्ये आणि खायला बसली तर छान तारक मेहता लावून दिला टी व्हीवर आणि मग खात खात बसली. आणि खरंच सांगते तुम्हाला, मॅगी खूप सुंदर झाली होती, एकदम मोकळी मोकळी झाली होती आणि नूडल्ससारखी झाली होती. खूप टेस्टी झाली होती. युगीत झोपला होता, नाही तर मी त्याला पण दिली असती. मग असं फास्ट जी आहे ती पूर्ण मॅगी जी आहे ती फिनिश करून टाकली. त्यानंतर परत पसारा होता कपड्यांचा. कपडे खूप धुतले होते, ते आज आणलेले आहे. हे आजची नाही आहे, 1-2 दिवसाचे कपडे आहे. मला वेळच नाही मिळाला आवरायला, तर ते तसेच होते. मग म्हटलं चला आज वेळ आहे तर आवरून घेऊया. मग सगळे जे कपडे आहे फोल्ड करून ठेवले, यांचे वगैरे. याचे कपडे प्रेसला द्यावं लागतात, तर ते पण एका पिशवीमध्ये भरून ठेवून दिले. इथे पण एक ब्लँकेट्स आता थंडी सुरू झाली, तर मी 2-3 ब्लँकेट्स जे आहे ते धुवून टाकलेले आहे, ते सगळे फोल्ड करून ठेवून दिले. त्यानंतर बेडशीट पण जी आहे ती धुवायला टाकली होती. सो आज मग ही वॉश केलेली दुसरी बेडशीट इथे छान टाकून दिली. युगीतचा वेळ आहे, छान करावा लागतो. छान त्याचं टेडी बिअर ठेवून दिलं. मग आवाज आला मम्मा मम्मा, बघते तर काय हा उठून रेडी. मग याला घेतलं. ओके, बाय बाय.